पेठवडगाव शहरातील इंदिरा वसाहत, डवरी गोसावी गल्ली, महालक्ष्मी मंदिर परिसर आणि भादोले रस्ता या भागांमध्ये राहणाऱ्या अतिक्रमणधारकांचा नगरपालिकेकडून सर्व्हे करण्यात आलाय. स्वतंत्र एजन्सीमार्फत इथल्या नागरिकांची माहिती सुद्धा संकलित करण्यात आली आहे. ही अतिक्रमणं नियमित करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याची चर्चा सुद्धा होतीये. मात्र बराच कालावधी उलटला तरी अजूनही नगरपालिकेकडून शासनाकडे या संदर्भात ठोस प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. याच्याच निषेधार्थ पेठवडगावमधल्या नागरिकांनी आज गाजर दाखवा आंदोलन करत अनोख्या पद्धतीनं या समस्येकडे लक्ष वेधलं. सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेत्यांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचं सांगत हा प्रस्ताव मंजूर करून आणण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रशासकीय पातळीवर अजून कोणतीही हालचाल झाली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना गाजराचं वाटप करत प्रशासनाचा निषेध केला. प्रशासनानं नागरिकांना केवळ आश्वासनांची गाजरं दाखवली आहेत अशी टीका करत आंदोलकांनी प्रशासकीय दिरंगाईची खिल्ली उडवली. या आंदोलनात सुजित जाधव, प्रीतम मोरे, अमोल पाटील, अनिल पाटील, धनाजी मोहिते, प्रणव पाटील, सुशांत पाटील, सलमान मोमीन, आदित्य दोरकर, आकाश काटकर आदींनी सहभाग घेतला.